आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. शहापुरात मेहंदीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 45 वर्षीय संशयित ताब्यात. इचलकरंजी शहरालगतच्या शहापूर परिसरात मेहंदी लावण्याच्या बहाण्याने 8 वर्षे 7 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी 45 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास शहापूर येथील दत्तनगर परिसरातील गल्ली क्रमांक 5 मध्ये घडली. संशयित आरोपी मायप्पा शिवचंद्र मांग, वय 45, रा. शहापूर याने अल्पवयीन मुलीला मेहंदी लावण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावल्याचा आरोप आहे. मुलगी घरी गेल्यानंतर संशयिताने घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेबाबत कोणाकडेही माहिती दिल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या आईला प्रकाराची माहिती मिळाली. यानंतर पीडित मुलीच्या आईने मंगळवारी ऑगस्ट 11 रोजी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 407/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 351(2) तसेच पोक्सो कायदा 2012 मधील कलम 8 आणि 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षितता, आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया तसेच इतर कायदेशीर बाबींची कार्यवाही संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.